आज आपण करूया अगदी सोप्या पद्धतीने नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। 1 चमचा तूप टाकलं, 2 वेलची, 3 लवंगा टाकल्या आणि मंद आचेवर वेलची आणि लवंगा फुलू द्यायच्या। 1 वाटी बासमती जुना तांदूळ घेतला, हा 2 वेळा धुवून घेतला आणि निथळून घेतला। व्यवस्थित निथळून घ्यायचं, याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं कारण आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ आहे तो 2 मिनिट परतून घेऊया। 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आणि 2 मिनिट हा तांदळासोबत पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे। तांदळाबरोबर ओल्या नारळाचा चव भाजल्यानंतर कोकोनट ऑइल रिलीज होते आणि त्याची खास चव भाताला मिळते। 1 वाटी नारळाचं दूध घेतलं, 2 वाटी उकळलेलं पाणी घेतलं। भातामध्ये उकळतं पाणी टाकूया म्हणजे तांदूळ व्यवस्थित फुलून येतात। एकत्र मिक्स करूया आणि 1 उकळी आणूया। भातामध्ये चांगलं उकळतं पाणी टाकायचं म्हणजे भात चांगला उमलून येतो। त्यावर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालूया आणि मिक्स करूया। तांदळाला उकळी आल्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकूया। तूप गूळ घातल्यामुळे भात दिवसभर मऊ राहतो आणि भाताला छान चकाकी येते। पाणी घातल्यानंतर तांदूळ पातळ दिसत आहेत, हे घट्ट तांदूळ व्हायला पाहिजेत। आपल्याला निम्मा अर्धा तरी भात शिजायला पाहिजे। गॅस मोठा ठेवायचा आणि शिजवून घ्यायचं। तांदळातलं पाणी बरंचसं कमी झालेलं आहे, तांदूळ शिजलेले आहेत, तर अर्धवट हे शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये अर्धा कप पाणी शिल्लक आहे। अशा वेळी आपण गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून मुरवून घेऊया। 3 मिनिट तर भात आपण मुरवून घेऊया। मुरल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण लगेच उघडायचं नाही, आतमध्ये वाफ असते त्या वाफेवर भात तसाच ठेवायचा। भात थंड झाल्यानंतर काढून घेतला, मऊ मोकळा भात झालेला आहे। थंड झाल्यानंतर सुद्धा हा मऊ राहिलेला आहे। डेकोरेशनसाठी थोडेसे ड्रायफ्रूट आणि ओलं खोबरं लावलं। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टायटल खालील त्रिकोणावर क्लिक करा। या नारळी पौर्णिमेला हा भात नक्की करून बघा।